नमस्कार, तुम्ही पाहत आहात जनसंवाद समाचार. धाराशिव जिल्ह्यातील ढोकी येथील महिलेला पाणी भरण्याच्या वादातून शिवीगाळ व मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून याकडे पोलीस प्रशासन आरोपीवर कडक कारवाई करतील का व या महिलेला न्याय देतील का असा प्रश्न उपस्थित होत आहे. पाहूया सविस्तर बातमीपत्रात. काय नाव तुमचं? नंदा. कशासाठी आला तिथं? ठाण्यात ना हानमार केली, पाणी भरीत होते पाठीमागं बोरचं काही सुद्धा कारण नसताना इथून मागं बी 2-4 बाऱ्या धमकी देत होता सारखा, दोघं नवरा बायको, मनीषा आणि अशोक. कशामुळं? काय कारण? पाणी का भरती म्हणून इथून. बरं, यापूर्वी आधी झालेलं आहे का असं का 2-4 वेळा पहिल्यांदाच? झालतं. 2-4 वेळा झालतं. पाणी का इथून भरतात बोरचं तुम्ही? तर आज तर पार 5ला तर अंगावर मी मोकळी पाण्याची खेप खाली ओतून चालले घरातून बाहेर पाणी भरायला. तर दोघं बी धावून आले. माझा जंपर फाडा, गळ्यातलं तुरडं माझ्या, आणि काय त्याला कारण सुद्धा नाही. तर इथून पुढे आम्हाला काय तकलीफ झाली याच्यापासून तर काय ह्याला जबाबदारी कोण आहे? जंपर वगैरे फाडलेला आहे? हा, जंपर फाडला आहे. तर इथून पुढे जर काय असलं त्यांच्यापासून आम्हाला धोका आहे. तर मी एकटीच असते बाया माणसं घराचं आपलं पोरगं तर लांब जात आहे का, आम्हाला 8ला येत आहे संध्याकाळच्या. ह्यातून जर काय धोका फेका झाला तर ह्याला जबाबदारी कोण आहे? म्हणजे पोलीस प्रशासनानं तुम्हाला सहकार्य करावं अशी तुमची असं मागणी आहे आमची का? विनंती आहे. हां.